वेलकम टू माय चॅनल पुस्तक परिचय। मागच्या रविवारी माझा योगाचा जो प्रवास होता त्या प्रवासाला एकूण 200 दिवस पूर्ण झाले आणि तो आनंद तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला की ज्यामध्ये मी पायाचे वेगवेगळे व्यायाम प्रकार दाखवले जे आम्ही करतो। आणि त्या व्हिडिओला गेले 8 दिवस एवढा छान रिस्पॉन्स मिळाला की आज मला असं वाटलं की आणखी आपण जे काही व्यायाम करतो आहोत त्याचे सगळ्याचेच आपण व्हिडिओ बनवावेत। आणि आजकाल आपल्याला आजूबाजूला जी समस्या दिसते ती म्हणजे शोल्डर पेन। आणि हा शोल्डर पेन जो आहे तो होऊ नये म्हणून आपण कोणते व्यायाम केले पाहिजेत ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहेत। हे जे व्यायाम आहे ते जास्त असल्यामुळे याचे मी 2 भाग बनवणार आहेत। त्यातल्या पहिल्या भागामध्ये मी सोपे कोणीही करू शकेल असे 5 व्यायाम तुमच्याशी शेअर करणार आहे। तुम्ही जे प्रेम दिलं त्यामुळेच आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे। तसंच प्रेम म्हणजेच तुम्हाला माझे आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि त्यामुळे आम्हाला एक व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते। आता जसं या आठवड्यामध्ये व्ह्यूज भरपूर आले, लोकांना व्हिडिओ आवडला म्हणून आज मला व्हिडिओ बनवावासा वाटला। त्यामुळं लाईक, कमेंट आणि हाईप माझ्या व्हिडिओला नक्की करा। तर शोल्डर पेन ज्यांना होतो त्यांनीच हे व्यायाम करायचे असं काही नाहीये। तर भविष्य काळामध्ये आपल्याला सुद्धा शोल्डर पेन होऊ नये म्हणून तरुण वयामध्ये सुद्धा हे व्यायाम करायला पाहिजेत। म्हणजे माझी चूक झाली की मी वयाच्या 40 नंतर व्यायाम सुरू केले। ऍक्च्युली मला आता असं वाटतं आहे की आपण खूप अगोदर सगळे व्यायाम करायला पाहिजे होते। म्हणजे आपण मराठीमध्ये एक म्हणच आहे ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर। म्हणजे रोग झाल्यानंतर निदान करण्याच्या ऐवजी आपण अगोदरच जर काळजी घेतली तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो। म्हणून हे व्यायाम प्रकार आपण रोज करत राहूया आणि अगदी साधे सोपे, कधीही कोणत्याही वेळी आणि कोणीही करू शकतो, इतके सोपे आहेत। आम्ही समजा जो लेडीज ग्रुप आहे त्यामध्ये हे व्यायाम प्रकार रोज करतो। पहिला, शोल्डर जे आहेत ते शोल्डर पुढून मागे रोटेट करायचे। 1 2 3 4। म्हणजे पहिल्यांदा आपण पुढून मागे करायचं, जेवढं शक्य असेल सुरुवात असेल तर कमी करा आणि नंतर हळूहळू तुम्ही वाढवत गेलं तर चालू शकेल। त्याचप्रमाणे मागून पुढे पुन्हा आपण त्याच प्रकारे करणार आहोत, शोल्डर रोटेट करणार आहोत। हा झाला पहिला प्रकार। दुसरा प्रकार आहे की आता आपण शोल्डर रोटेट केले तर या प्रकारामध्ये आपण शोल्डर वर खेचायचे आहेत आणि त्याच पद्धतीने खाली आणायचे आहे। 1 2 3 4। स्ट्रेच जो आहे तो आपल्या स्वतःला जाणवला पाहिजे। अगदी जोरात पण नाही करायचं आणि अगदी हळू असंही नाही करायचं। तर योग्य स्ट्रेच आपल्याला जाणवला पाहिजे आणि आपल्याला जसं जमेल। आता एखाद्याला जर शोल्डर पेन होत असेल तर त्याला एवढं पटपट करणं शक्य नाही, तर त्याला जसं जमते तसं केलं तरी चालेल। मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं आहे ते करणं आणि ते सुद्धा सातत्याने। म्हणजे कमी वेळ जरी तुम्ही केलं तरी चालू शकेल, पण सातत्य तुम्ही कायम ठेवलं पाहिजे। आता आम्ही सुद्धा बघा व्यायामाला सुरुवात केली आणि 200 दिवस, आता 207वा दिवस आहे आज, तर पूर्ण म्हणजे एकही दिवसाचा गॅप घेतला नाही। का घेतला नाही? आता अनेक जण विचारतात की आठवड्यातून 1 दिवस तरी तुम्ही गॅप घ्यायला पाहिजे। तर आम्ही असा विचार करतो की आम्ही जे व्यायाम करतो ते अगदी साधे सोपे आहेत, त्यामध्ये कोणताही म्हणजे जास्त त्रास नाहीये किंवा उडी मारणे, जम्पिंग तेही व्यायाम नाहीयेत। त्यामुळं आम्ही कोणत्याही प्रकारचा म्हणजे कोणताच दिवस गॅप घेत नाही आणि ज्यावेळी एखाद्या दिवशी आपल्याला काही काम असतं त्यावेळी आपण कमी व्यायाम करतो, म्हणजे तो गॅपच झाला। त्यामुळे विशेष असं की रविवारी व्यायाम करायचा नाही असा आम्ही काहीही नियम ठरवलेला नाहीये। आम्ही रोजच्या रोज व्यायाम करतो आहेत आणि माझ्या व्हिडिओमुळे अनेक मैत्रिणींनी सुद्धा व्यायामाला सुरुवात केली। त्यामुळं मी रोज माझा व्यायामाचा जो फोटो आहे तो एका विचारासह चॅनलवर अपलोड करीत असते। हे झाले 2 प्रकार, शोल्डर रोटेट करायचे आणि वर खाली खेचायचे। व्यायामाचा तिसरा प्रकार आहे की हँड रोटेशन। खांद्यावर हात ठेवायचे आणि पहिल्यांदा मागून पुढे घेतल्यानंतर कोपर आपले जुळले पाहिजेत। अशा पद्धतीने आपण रोटेट करायला हवं की जेणेकरून हा स्ट्रेच आपल्याला जाणवला पाहिजे। नाहीतर जर अशा पद्धतीनं फास्ट केलं तर त्याचा फायदा तेवढा होणार नाही जेवढा आपण व्यवस्थित दोन्ही कोपर टेकून केलं तर त्याचा जास्त फायदा होईल। आणि मागून पुढे झाल्यानंतर त्याच पद्धतीने आपण पुढून मागे सुद्धा रोटेशन करायचं आहे। सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला कमी करा, हळूहळू तुम्हाला सवय झाल्यानंतर
तुम्ही वाढवा. आम्ही सगळेजण एकूण 20 वेळा मागून पुढे आणि पुढून मागे हे रोटेशन करतो. व्यायामाचा चौथा प्रकार आहे ज्यामध्ये आपले दोन्ही हात जे आहेत ते डोक्याच्या मागे इंटरलॉक करायचे आणि त्यानंतर मागून पुढे त्यांना खेचायचं. 1 2 3 4 लाईक दिस. अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला कमी करा आणि त्यानंतर तुम्ही वाढवत राहा. आता शेवटचा व्यायाम तोही अगदी सोपा आणि साधा आहे. आपले दोन्ही हात दोन्ही बाजूला लांब करायचे आणि छोटे छोटे सर्कल बनवायचे. एकदा डावीकडून उजवीकडे, एकदा उजवीकडून डावीकडे. तर पहिल्यांदा मागून पुढे करूया. 1 2 3 4 5 आणि आता पुढून मागे 1 2 3 4 5. असे एकूण 5 व्यायाम आहेत जे केल्यानंतर आपल्याला शोल्डर पेन जो आहे तो आपला कमी होईल किंवा भविष्य काळामध्ये फ्रोझन शोल्डर वगैरे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाहीत. त्यामुळं नक्की हे साधे सोपे व्यायामाचे प्रकार करूया. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सांगा. त्यामुळं आपल्यामध्ये एक संवाद निर्माण होईल आणि मला सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ बनवायला एक आनंद वाटेल. थँक्यू.